नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेश चंद्रवंशी, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, श्री रालोद विज्ञान महाविद्यालय अकोला. आज आपल्या समक्ष स्पर्धात्मक परीक्षा एक दृष्टिकोन या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा या ढोबळमानाने दोन प्रकारच्या असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या उच्च शिक्षणासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी जी प्रवेश परीक्षा असते ती सुद्धा एक प्रकारे स्पर्धात्मक परीक्षेसारखीच असते. परंतु या ठिकाणी आपण नोकरीच्या संदर्भातील स्पर्धा परीक्षा यांचा आपण विचार करणार आहोत. स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला एक प्रकारचं टेन्शन येते. कारण आहे त्याचं की आपली शिक्षण पद्धती व स्पर्धात्मक परीक्षेसंबंधित सिलेबस आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. जसे आपण मराठी मीडियम शाळेमध्ये शिकत असल्यास आपल्याला इंग्रजी किंवा हिंदी हा दुसरा तिसरा विषय असू शकतो. हिंदी मीडियम शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला इंग्रजी किंवा मराठी हा दुसरा तिसरा विषय असू शकतो. आणि इंग्रजी शाळेत शिकत असताना आपल्याला हिंदी आणि मराठी हा दुसरा तिसरा विषय असू शकतो. तिन्ही भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास असणे आपल्याला अत्यावश्यक आहे, कारण आपण राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांना बसणार असो. आता आपण पाहूया, 11वीमध्ये प्रवेश घेताना काही विद्यार्थी आर्ट्स फॅकल्टीकडे जातात, काही विद्यार्थी कॉमर्स फॅकल्टीकडे जातात, काही विद्यार्थी सायन्स फॅकल्टीकडे जातात. त्यामुळे ऑटोमॅटिकच यांच्या विषयांचं विभागणी होते आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये काही निवडक विषय नसताना सर्वच विषयांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीतील विषय व स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीतील विषय यामध्ये खूप मोठा तफावत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचं अध्ययन करताना खूप अडचण येते, काही प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर निर्माण होते. जर आपणास स्पर्धात्मक परीक्षा जर यशस्वीरित्या पास करायची असल्यास आपण सुरुवातीपासूनच सर्व विषयांचा समान रूपाने अभ्यास करणे आवश्यक असते. आपल्या मनात अजून एक प्रश्न असेल की एवढे सारे विषय स्पर्धात्मक परीक्षेला का? जर आपण उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी आवेदन करीत आहोत, तर आपल्याला महाराष्ट्रातली सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आणि सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. जसे कृषी क्षेत्र महाराष्ट्राचं कसं आहे, सामाजिक वारसा कसा आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते उद्योग आहेत, की महाराष्ट्राचं तंत्रज्ञान कोणत्या लेवल चालू आहे, याचा सखोल अभ्यास असल्याशिवाय आपण आपल्या नोकरीला न्याय देऊ शकणार नाही. म्हणून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये इतर सर्व विषयांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर विशेष म्हणजे स्पर्धात्मक परीक्षाची तयारी कशी करावी. आपण आपलं साधं शिक्षण करतानाच, म्हणजे आपण जर BSc BCom किंवा BA फर्स्ट इयरला जर आपण ॲडमिशन घेत असू, तेव्हापासूनच आपण एक एक विषयाचा जर अभ्यास व्यवस्थित जर केला तर निश्चितच आपण पदवी परीक्षा प्राप्त होईपर्यंत ग्रुप C म्हणजे क्लरिकलच्या पोस्ट तरी आपण क्रॅक करू शकू. आणि आपल्यामध्ये जर ॲबिलिटी असली व जिद्द असली तर आपण IAS, IPS, DYSP, डेप्युटी कलेक्टर किंवा प्रोबेशनरी ऑफिसर बँकमधले किंवा रेल्वे, इन्कम टॅक्स अशा विविध ठिकाणच्या अनेक मोठ्या चांगल्या नोकऱ्यासुद्धा प्राप्त करू शकतात. फक्त इच्छा आहे ती जिद्दीची, त्यागाची आणि सतत अध्ययनाची. अध्ययन हे नेहमी फायदेशीरच ठरते. त्यामुळे सतत शिक्षण घेत राहणे आणि चौफेर दृष्टी ठेवणे व त्या अनुषंगाने शिक्षण घेत राहणे हे स्पर्धात्मक परीक्षा पास होण्याचे गमक असू शकते. स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला अजून एक गोष्ट जी महत्त्वपूर्ण अशी लक्षात घ्यायची आहे की आपण स्पर्धात्मक परीक्षेचा पूर्ण सिलेबसचा अभ्यास करू शकू किंवा नाही हे पाहण्याकरिता आपण एक स्वतःचाच बुद्धिमत्तेचा विचार करून उद्यान काढण्याचा प्रयत्न करूया. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भाषा विषय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कृषी संबंधी विषय, विज्ञानाशी संबंधित सर्व विषय, गणित आणि तंत्रज्ञान, तसेच करंट अफेअर्स म्हणजे सद्यस्थितीत विश्वामध्ये जे चाललेल्या घडामोडी आहे त्यावर आधारित जे विषय असतील त्यावरील ज्ञान, अशा सर्व विविध विषयांचा समावेश असतो. एवढे सगळे विषय असताना एखाद्या व्यक्तीला ही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास जर पूर्ण करणे शक्य होत नसल्यास तर मग नेमके त्याने काय करावे. त्याकरिता एक छोटासा विचार मी अशा पद्धतीने केलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला 10वीत 50% मार्क आहेत,
12वीत 60% मार्क आहे आणि पदवी परीक्षेत त्याला 70% मार्क आहे. याचा अर्थ 3 वर्षाची जर आपण टोटल केली तर त्याला टोटल 180% मार्क आहे. जर आपण 3 वर्षाच्या टोटलला जर 3ने म्हणजे 3 परीक्षेने जर भागले तर IQ त्याचा 60 म्हणजे त्याचा बुद्ध्यांक 60 आहे असं समजून चालूया. 60% बुद्ध्यांक असलेला व्यक्ती तो सर्वसामान्य शिक्षणामध्ये 60% घेत आहे तर तो स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कसा टिकेल हा एक प्रश्न ऑटोमॅटिक आपल्या समोर येईल. परंतु यातून एक सोपा उपाय असा मला वाटतो की उदाहरणार्थ स्पर्धात्मक परीक्षेचे समजा जर 10 युनिट दिलेले आहेत आणि आपला एक 60 आहे तर आपण काय करतो की जे विषय आपल्याला येत नाही त्याच्यापासूनच सुरुवात करतो. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं प्रेशर निर्माण होते. त्याऐवजी जर आपल्याला जे विषय सोपे वाटतील तिथून जर सुरुवात केली म्हणजे आपला जर IQ 60 आहे तर 10 युनिटमधून आपण जर 6 युनिट जे सोपे वाटतात ते जर प्रथम आपण पूर्ण केले तर आपल्याला एक प्रकारचं समाधान होईल, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल, आपण स्पर्धात्मक परीक्षेला बसू शकू अशी सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळेल. म्हणजेच 60% अभ्यास करून आपण स्पर्धात्मक परीक्षा पास व्हाल असं नाही, परंतु 60% जरी 100% केल्यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो व त्यानंतर आपल्याला जर खरोखरच स्पर्धात्मक परीक्षेतून नोकरी प्राप्त करायची असल्यास आपण 20% अजून अभ्यास त्याच्यामध्ये करावा. हा अभ्यास झाल्यावर आपलं माइंड सेटअप ऑटोमॅटिकली अभ्यासाच्या दिशेने वळते. मग अजून आपण राहिलेल्या 40%पैकी 20% जर अभ्यास केला तर आपल्याकडे 80% हा अभ्यास 100% झालेला असतो व आपण स्पर्धात्मक परीक्षेला बसण्यासाठी म्हणजे उत्सुक असू किंवा आपण मोठ्या हिमतीने जिद्दीने या परीक्षेला आपण फेस करू शकू. आता स्पर्धात्मक परीक्षेचा जर निकाल जर आपण पाहिला नोकरीमध्ये लागताना आपल्याला जर असं विचार केला आपण की किती टक्के लागतील तर एव्हरेजमध्ये 55-60 कास्ट कॅटेगरीनुसार हे बदलत जाते, परंतु एव्हरेजमध्ये 45 ते 60% मधात क्वालिफाईंग स्टँडर्ड असते याचं. आणि आपण 80% जर अभ्यास केला आणि जर आपलं अभ्यास आणि आलेला पेपर याच्यामध्ये जर सांगड व्यवस्थित आली तर आपण निश्चितच ही परीक्षा क्रॅक करू शकू, नोकरी प्राप्त करू शकू. माझं म्हणणं असे मुळीच नाही की 80% अभ्यासाच्या भरोशावर आपण स्पर्धात्मक परीक्षा क्रॅक करू शकतो, परंतु प्रयत्न करायची सुरुवात ही केलीच पाहिजे. त्या अनुषंगाने आपण ही परीक्षा क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून 60% अभ्यास 100%, नंतर 80% अभ्यास 100%, नंतर 90% अभ्यास 100% आणि 100% अभ्यास जर 100% जर होत असेल तर निश्चितच तुम्हाला कोणीही स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून नोकरी लागण्यामध्ये अडचण आणू शकत नाही. शेवटी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश प्राप्त करणे हे स्वतःच्या मेहनतीचे, स्वतःच्या कष्टाचे फळ असते. मित्रांनो, आपण स्पर्धात्मक परीक्षेचं मार्गदर्शन घेण्याकरिता अशा व्यक्तीकडे जातो की ज्या व्यक्तींनी स्पर्धात्मक परीक्षा सुद्धा दिलेली नसते किंवा दिलेली असते परंतु ते उत्तीर्ण नसतात. मग ते आपल्याला उडवाउडी उत्तर देतात, प्रॉपर गायडन्स करू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांनी सांगितलं त्या वाटेला जातो आणि आपण स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करतो. शेवटी आपल्या पदवी निराशा पडते. म्हणून स्पर्धात्मक परीक्षेचं गायडन्स घेताना किंवा मार्गदर्शन घेताना आपण ज्यांनी या परीक्षा पास केलेल्या आहेत व त्या भरोश्यावर ते नोकरीत लागलेले आहेत किंवा ज्यांनी नोकरीत लागून नोकरी सोडून सामाजिक दृष्टिकोनातून हे स्पर्धात्मक परीक्षेचे क्लासेस उघडलेले आहेत अशा लोकांकडून आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शोधतो ज्ञान कुठे आहे, ज्ञान तुमच्या हातात आहे. आज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करता येतात. स्पर्धात्मक परीक्षासाठी अध्ययन करण्यासाठी मोबाईलसुद्धा एक उत्तम असं साधन आहे, परंतु मोबाईलचा उपयोग आपण कसा करतो त्यावर डिपेंड आहे. स्पर्धात्मक परीक्षेकरिता असणारी आवश्यक प्रत्येक गोष्टीची माहिती मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. फक्त सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी करून अध्ययनाच्या दृष्टिकोनातून जर आपण मोबाईलचा वापर केला तर निश्चितच आपण स्पर्धात्मक परीक्षा पास करू शकू. स्पर्धात्मक परीक्षा पास करणे हे काही कठीण नाही आहे. आज पूर्ण विश्व कोरोनाशी लढत आहे. आपण लॉकडाऊन अंतर्गत घरात असावं तर आपण विचार करावा की आपण कोणत्या विषयाला न्याय दिलेला नाही. म्हणजे स्पर्धात्मक परीक्षेमधले जे विषय आहेत असे जे विषय त्यांचं आपण अध्ययन केलेलं नाही. आपण आज या पावल्या वेळेमध्ये आपण स्पर्धात्मक परीक्षेचा अध्ययन मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा संगणकाच्या माध्यमातून घरी बसल्या करू शकतो. स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याकरिता आपल्यामध्ये फक्त जिद्द हवी,
सहकार्य कोणाचं नसलं तरी चालते, कारण परीक्षा द्यायला आपल्याला शेवटी एकट्यालाच जावं लागते आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण स्वतःला सिद्ध करत असतो आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता आपल्याला सगळं तयारीनिशी जावं लागते. म्हणून मित्रांनो, आपण उज्ज्वल भविष्याकरिता स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करायची. आपण पदवीची वाट पाहू नये आणि ज्या नोकऱ्या आपल्या पदरी पडू शकतात त्या लवकर आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि एखादा छोटी नोकरी जरी का सुरुवातीला भेटली, परंतु कालांतराने आपण मोठ्या पदासाठी सुद्धा पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास एक सकारात्मक दृष्टिकोनातून करावा व प्रयत्नशील राहावे, एवढे मी आशा करतो. आणि आपण सर्वांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद.